चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे। लक्षात घ्या तुम्हाला फक्त 15 मिनिटाचा वेळ असेल। 15 मिनिटाच्या वेळामध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत। 15 मिनिटाच्या आत जर तुम्ही 3 षटकं पूर्ण केली नाहीत तर शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये तुमचा बाउंड्रीचा एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल। न्यू 40+ मध्ये मी बघितले की पॉवर प्ले नंतर 2 फिल्डर फक्त 30 सर्कलमध्ये असतात, ते तुम्हाला 3 घ्यावे लागतील, याची नोंद घ्यायची आहे। नेत्रांजन आणि विद्वेश हे दोन ओपनिंग बॅटर जाताना दिसतात छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या टीमचे। आणि गोलंदाजी मार्कवर बघूया पहिला गोलंदाज कोण येईल। विलासपोर्ट राणाल टीमचा। आतापर्यंत जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला। आजची तिसरी रजनी आहे या स्पर्धेची। उद्याची चौथी आणि शेवटची रजनी असेल आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळेल। उद्याच्या दिवसामध्ये मैत्री क्रिकेट असोसिएशनचे 4 संघ, त्यानंतर आणखीन 4 संघ, एकूण 8 संघ खेळताना दिसतील। काल आणि आज या 2 दिवसामध्ये न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळताना आपल्याला दिसतात, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी 10-10 संघ खेळताना दिसतात। पहिल्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन कामनची जी संघटना होती त्यामधून 8 संघ खेळताना दिसले, ज्यामधून जय हनुमान कामन टीम सेमीफायनलमध्ये दाखल झालेली आहे। कालच्या दिवसामध्ये स्वराज्य स्पोर्ट कशल टीम सेमीफायनलमध्ये दाखल झालेली आहे। आणि आज बघूया या 10 टीममधून कोणती टीम चांगला खेळ करते आणि सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करते। बॉलिंग ट्रॅकवर येतोय राम चौधरी, विघ्नेश स्ट्राइक एंडवर आणि नेत्रांजन नॉन स्ट्राइक एंडवर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते वडूनगर टीमची। मॅचला होते सुरुवात, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट। पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर राम चौधरी। पहिला बॉल लोअर फुल टॉस बॉल होता मिडॉनच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय, एक धाव कंप्लीट केली जाते। सिंगलनी ऑफ द मार्क होतो फलंदाज विद्वेश आणि टीमचं सुद्धा खातं खोलतोय विद्वेश आणि नेत्रांजय हे 2 बॅटर आहेत। पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट। हो चांगला बॉल थोडासा पुढे ठेवला, क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज चुकतोय, स्विंग अँड मिस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय, डॉट बॉल। फिल्डिंग जर आपण पाहिली तर सर्कलमध्ये जास्त फिल्डर, शॉट फाईन लाईक शॉट दरम्यान ऑफ साईडला पहिला पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर ऑन साईडला एक मिड ऑन, त्यानंतर एक मिड विकेट, त्यानंतर डीपमध्ये बघितलं तर एक काउ कॉर्नरला एक फिल्डर आहे, एक मिड ऑफ तो लॉंग ऑफ थोडासा वाईडिश। ओ अँगल डिलिव्हरी मात्र जास्त अँगल बनला, जास्त बाहेर बॉल निघाला, वाईटचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त रन मिळेल आणि एक एक्स्ट्राने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 2 रन्स। राऊंड विकेटने पुन्हा एकदा चांगला बॉल पुढे ठेवला होता, पुन्हा फसवलाय, काय जबरदस्त गती मेंटेन करते, चांगला स्पेस काढताना दिसतोय आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज राम चौधरी। 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत राम चौधरी याने, एक त्याच्यामध्ये अतिरिक्त धावा आहे वाईटच्या रुपयाने, बॅटने फक्त एकच धाव आतापर्यंत आलेली आहे। राऊंड विकेटने फटका चांगला आहे, मात्र मिडॉनचा फिल्डर होता, थोडासा शॉट पडला मिडॉनच्या फिल्डर पासून, 1 बाउंड चांगली फिल्डिंग करतोय फिल्डर चंद्रकांत नाईक, 1 रन पूर्ण होते, 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 3 वर। भरपूर वेळेनंतर नेत्रांजनने आपलं खातं खोललं, या सिंगलने 3 बॉल नंतर आपलं खातं खोललं। आउटसाइड एज, शॉट थर्ड मॅनला फिल्डर आहे, फ्लॅश स्लिपमध्ये फिल्डिंग चांगली होते, फक्त 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते 1 ने, टीमचा स्कोर 4 वर जाऊन पोहोचतोय। पॉवर प्लेचं षटक आहे मात्र पॉवरफुल बॅटिंग होताना दिसत नाहीये, याचं कारण असं आहे की गोलंदाजी राम चौधरी याची अतिशय धारदार लयबद्ध गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज। अंतिम 1 बॉल शेष, राईट आर्म राऊंड विकेटने, फटका तर चांगला आहे, मिड ऑफला क्लिअर केलाय, मात्र त्या ठिकाणी फिल्डर आहे डिपेक्स्टा कव्हर आणि वाईडिश मिड ऑफच्या दिशेने फिल्डर होता, चांगली फिल्डिंग करतोय, मात्र त्या अगोदर
2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. या दोनने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर. 6 ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर टीमचा स्कोर आहे 6 वर कुठलाही विकेट नाही. पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी 3 मिनिटं घेतलेली आहेत. वेल जास्त वाया घालवू नका कारण नाईट क्रिकेट आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं 1:30 वाजता सर्व सामने संपले होते. काल आपण बघितलं 2:30 वाजले तरी सुद्धा काल एक मॅच कमी झाली, एक टीम आली नव्हती. आज मला वाटते की 3:30 नक्कीच वाजतील. आज सामने उशिरा सुद्धा चालू झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज येतोय पंकज भोईर. स्कोर जर आपण बघितला तर 40 पेक्षा जास्त 4 षटकामध्ये यायला पाहिजे. मी म्हटलं अगोदर सुद्धा की डे क्रिकेटमध्ये 4 षटकामध्ये 60 पेक्षा जास्त यायला पाहिजे या ग्राउंडवर, तर नाईटमध्ये 40 यायला पाहिजे. 5 ओव्हरमध्ये 100 पेक्षा जास्त धावा डे क्रिकेटमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये झालेल्या आहेत. आणि हेच ते ग्राउंड आहे. याच ग्राउंडवर कामांच्या एक बॅटरने अतुल ठाकरे ज्याने सेंचुरी पूर्ण केलेली आहे. KPL मध्ये नव्हती, KCM मध्ये त्याने एक टुर्नामेंटमध्ये ते त्याची सेंचुरी पूर्ण. आणि एक वैशिष्ट्य असं की 17 धावांची आवश्यकता होती आणि फक्त 3 बॉल शेष होते आणि बॅक टू बॅक 3 त्यांनी षटकार ठोकले आणि सेंचुरी कंप्लीट केली होती अतुल ठाकरेने. बॅटिंग विकेट आहे. हो यावेळेला बॉलला खेळून काढला जातोय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये. फिल्डर डीप मध्ये आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो बघितला पण चांगला होता, मात्र थोडासा वाईट झाला हा थ्रो. 2 रन या ठिकाणी पूर्ण. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 8 रन्स. पंकज भोईर आलाय बॉलिंग ट्रॅकवर. नेत्रांजन आणि विद्येश पाटील ही जोडी दिसते मैदानामध्ये, मात्र स्कोर त्याप्रमाणे आलेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे स्कोर यायला पाहिजे होता थांबवला जातोय. पंकज पुन्हा एकदा. ओ चांगला ऑफ कटर, जबरदस्त बॉल टाकताना दिसतोय गोलंदाज पंकज भोईर. फलंदाज मात्र या ठिकाणी फसतोय. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न स्वीप करायचं होतं. काय जबरदस्त गोलंदाजी. रिप्लेमध्ये आपण बघूया काय चांगला बॉल टाकला होता पंकज भोईरने. हे बघितलं आपण ऑफ ब्रेकचा मारा, फ्लाईट दिली, काय बॉल टर्न झालाय. जबरदस्त गोलंदाजी. मुथय्या मुरलीधरनपेक्षा जास्त बॉल टर्न केलाय गोलंदाज पंकज भोईर याने. विकेट हॅट्रिक जर घेतली तर आमचे स्कोरर मुकादम ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून 500 आणि धर्मेंद्र तांगडीकडून सुद्धा 500 रुपये. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. विलास स्मृती राणाल टीमची पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली राम चौधरीने. या षटकामध्ये पंकज सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. ऑफ ब्रेकचा जबरदस्त मारा आपल्याला पाहायला मिळतोय पंकज भोईरच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. पुन्हा आत येणारा बॉल. आणखीन एक चांगला बॉल टाकतोय. बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र जास्त बॉल बॉडीवर आला होता त्यामुळे कवचच्या दिशेने बॉल जातोय. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात. सर्कलमध्ये ऑफ साईडला कुठलाही फिल्डर नव्हता, सर्व फिल्डर डीपमध्ये होते, त्याचा फायदा मिळाला दोन्ही बॅटरला. 2 धावा पूर्ण. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर डबल फिगरमध्ये 10 रन्स. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होईल पंकज भोईर. पुन्हा एकदा चांगला बॉल. हलकीशी अपिश होता हा बॉल. तुम्ही जर ऑफ ब्रेक टाकता तर नक्कीच तो लेग स्टंप थोडासा सोडून जाणारा बॉल होता. लेग बाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल 11 वर. अंतिम एक बॉल शेष. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत फक्त आणि फक्त 5, ज्यामधून एक लेग बाय आहे, म्हणजे 4च धावा बॅटच्या रूपेने आलेल्या आहेत. डॉट बॉलचा विचार केला तर 2 डॉट बॉल. अंतिम एक बॉल शेष. हवेत खेळला यावेळेला. कॅचची शक्यता आहे. बॉल खाली फिल्डर येतोय. ओहो कॅच सुटला जातो. जजमेंट थोडंसं चुकलंय. 2 रन्स पूर्ण. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल का? यस. थ्रो व्यवस्थित कलेक्ट करू शकला नाही आहे. 3 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि या 3ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 14 वर ओव्हरची होते समाप्ती. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर टीमचा स्कोर आहे
14 कुठलाही विकेट नाहीये. हे बघितलं आपण, हवेत बॉल होता, व्यवस्थित कॅरू शकला नाहीये. काउकानाचा फिल्डर हेमंत त्या ठिकाणी होता, त्याच्या हातामधून हा कॅच सुटतोय. जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. तर या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करतोय नवीन 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय हरिदास पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान केला जातोय. मी धर्मेंद्र तांगडी दादाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारे शाळ, आदर, प्रेम, स्नेहवाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन हरिदास पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर नवीन 40+ संघटनेचे विद्यमान सदस्य सन्माननीय बंटीजी चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धर्मेंद्र तांगडी जे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय. तदनंतर नवीन 40+ संघटनेचे सदस्य सन्माननीय आनंदजी पाटील यांचा देखील स्वागताने सन्मान केला जातोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी पुन्हा एकदा धर्मेंद्र तांगडी दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. स्क्वेअर लेगची दिशा का दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि धावची चुरपेने फलंदाज होईल बाद. पहिला गडी बाद होतोय. विकेट जाईल नेत्रंजन याची. पहिला गडी बाद. रानाल टीम मध्ये हो हॉफली घेतला, लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कापाच्या दिशेने. पंकज त्या ठिकाणी कॅच सोडतोय आणि जीवनदान मिळते फलंदाजाला. 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 18 रन्स. हवेत बॉल होता आणि पंकज भोईर बॉल खाली. जजमेंट चांगलं केलं होतं मात्र कॅरी करू शकला नाही हा कॅच आणि विकेट जाऊ शकल्यास ती मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं जीवनदान मिळतंय. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल डाऊन डी लेग. वाईटचा इशारा. पंच सूर्यकांत म्हात्रे यांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. धावफलक पुढे जाईल 19 वर. 19 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा नरेंद्र तरे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. जाईल 1 बाउन्स बाउंडच्या बाहेर. वाईड ईस्ट लॉंगांच्या दिशेने 4 रनसाठी चौकार. पाहायला मिळतंय अतिशय चांगला फटका. पावलांचा वापर केला ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला. एक चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि बॉलला वाईड ईस्ट लॉंगांच्या दिशेने पाठवला. सरळ चौकारासाठी 4 रन. 23 वर जाऊन पोहोचतो स्कोर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा यायला पाहिजे. मी म्हटलं की 40 तरी यायला पाहिजे. एक चांगलं टोटल आपण म्हणू शकू. पण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला जातोय. हो पुन्हा एकदा बघितला. थोडासा पुढे बॉल टाकला. रनआउटची संधी आहे. पंचांचा बोट उंच जाते. अशा प्रकारे विकेट जाईल. फलंदाज नवीन इज आउट. दुसरा गडी बाद होतोय टीमचा. इज आउट.
बॉल ठेवला होता रनआउटच्या रूपाने विकेट जाते. धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विकेट जाते. दुसरा विकेट जातोय आणि आतापर्यंत बघितलं दोन्ही विकेट रनआउटच्या रूपाने गेलेले आहेत. म्हणजेच कुठल्याच गोलंदाजाच्या नावावर विकेट नाही आहे. मात्र गोलंदाजी इकॉनॉमिकल जर आपण बघितली तर अतिशय चांगली केलेली आहे. पहिले राम चौधरीने धावा दिल्या होत्या फक्त 6, पंकज भोईने दिल्या 7 आणि आत्तापर्यंत बघितलं तर नरेंद्र तरे 8 धावा खर्च करतोय. अंतिम एक बॉल शेष. धावसंख्या आहे 23. मोठा फटका तर यायलाच पाहिजे या बॉलवर. बघूया नवीन बॅटर यावेळेस संकेत जातोय बॅटिंगसाठी. संकेतच्या बॅटमधून मोठा फटका येतोय की नाही. शेवटचा बॉल घेऊन जाईल नरेंद्र तरे. ओ पुन्हा एकदा बघितलं फ्लाईट दिली होती. फ्लाईटला पुन्हा एकदा मिस मात्र वाईटचा इशारा पंचांचा. सूर्यकांत म्हात्रे आहेत अंपायर. 1 रन अतिरिक्त मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 24 रन. 8 पेक्षा थोडंसं जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज वडुनौका टीम. थोडंसं चर्चा होते 2 बॅटरमध्ये कुठल्या प्रकारे बॅटिंग करायला पाहिजे. ओपनिंग बॅटर आपण बघतोय विद्वेश जो चांगला बॅटिंग केले. डॉट बॉल सुद्धा खेळले. वैयक्तिक 12वर खेळताना दिसतो. मात्र 10 बॉलचा सामना केलेला आहे विद्वेश याने. हो चांगला बॉल. थोडंसं पावलांचा वापर जरूर केला मात्र लाईनमध्ये नव्हता. बॉलच्या शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. हे बघितलं आपण. पावलांचा वापर केला आणि दुरून खेळण्याचा प्रयत्न चुकतोय. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने छत्रपती शिवाजी महाराज वडुनौका टीमचा स्कोर आहे 24वर 2 विकेट. सारखे चांगले खेळाडू आहेत तर नक्कीच एक मजबूत टीमच्या जोडीला यजमान टीम लढाई देताना दिसेल आपल्याला पुढील मॅच मध्ये. नंबर 1 ची टीम म्हटली जाते स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव. आतापर्यंत या सीझन मध्ये 5 चॅम्पियनशिप पटकावून नंबर 1 वर आहे आणि नुकताच जी काल्लेरची ट्रॉफी झाली होती त्या ट्रॉफीवर सुद्धा नाव करलं होतं ते स्वयंभू पायगाव टीमने आणि मॅन ऑफ द सिरीज राहिला होता दीपक मडवी. शेवटचा षटक घेऊन येतोय चंद्रकांत नाईक. गोलंदाजी मार्कवर विलास मोती रनाल टीमचा हा गोलंदाज. शेवटचे षटक स्ट्राइक एंडला आहे बॅटर विद्वेश. ओ स्क्वेअर कटचा फटका आहे. पॉइंटचा फिल्डर त्या ठिकाणी चुकतोय. कॅच होता मात्र संधी या ठिकाणी गमावलेली आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल आणि 3 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 3 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 27 रन 27 लॉस ऑफ 2 विकेट. 5 बॉल शेष आहेत. 5 बॉलमध्ये 2 तरी मोठे फटके यायला पाहिजे. 2 जर मोठे फटके आले तर धावसंख्या 40च्या आसपास जाईल. हे बघितलं कॅच सुटला जातोय पॉइंटच्या फिल्डरच्या हातामधून. टेलिकास्ट अगदीच जबरदस्त आहे ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. लेफ्ट आर्मनी ओ चांगला लेग कटर होता. बघितला लेग स्टंपवर पडल्यानंतर थोडंसं आजच्या दिशेने कट झाला. जास्त नाही पण थोडं असं बॉल टर्न होताना दिसला आपल्याला. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज चंद्रकांत नाईक. फिरकी गोलंदाज जास्त दिसतात आपल्याला. हे बघितला लेग स्टंपवर पडला. थोडा टर्न झाला बॉल. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. डॉट बॉल जातोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर चंद्रकांत नाईक. मिस्टाम आहे फटका. प्रॉपर बॅटवर आला नाहीये. मिडल ऑफ द बॅट करू शकला नाही. 2चा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो. रनआउटची संधी.
गमावलेली आहे. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल आणि 3 रन या ठिकाणी पूर्ण होतील. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धाब्याने टीमचं टोटल 30 वर जाते. सर्वात लो टोटल कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं ते होतं जय बजरंग गोरसई टीमचं 28 रन. रेग्युलर क्रिकेटमध्ये 1 मध्ये गोरसई टीम मोठं नाव आहे. म्हणजे 40+ नवीनच झालेली आहे टीम, त्यामुळे थोडंसं कमी टोटल. काल आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सुद्धा खेळताना दिसले आणि उद्या मी सुद्धा खेळताना दिसीन कदाचित. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, क्रॉस बॅटिंग शॉट केल्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आहे तर नक्कीच तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकणार नाही, धाव मिळणार नाही आहे. त्याच ठिकाणी बॉल डेड झालेला आहे. जर बॉल अंगाला पाहायला लागला असता तर नक्कीच तुम्ही धाव घेऊ शकले असते. कालच्या दिवसामध्ये आपण बघितले पायावर बॉल लागला होता, विकेट किपरच्या हातामध्ये पुलटॉस बॉल गेला, त्यानंतर ती धाव थांबवली. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही धाव घेऊ शकला असता. अंगाला बॉल लागल्यानंतर तुम्ही धाव घेऊ शकता. विदाऊट बॉडी किंवा बॅटला बॉल न लागता विकेट किपरकडे जातोय तर तो बॉल त्याच ठिकाणी संपतोय. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एलिव्हेशन चांगला नाही आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय, फिल्डर डीपमध्ये आहे, चांगलं प्रोटेक्शन, थ्रो होईल. मात्र 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 32 वर जातो स्कोर. खूपच कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जो निर्णय घेतला होता टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा विलास स्मृती राहणार टीमने, तो आत्तापर्यंत आपण म्हणू शकतो यशस्वी निर्णय आहे. खूपच कमी धावापर्यंत रोखलं जात आहे. अंतिम एक चेंडू, पुलचा फटका आहे, पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे, मात्र फिल्डर फ्रेममध्ये येतोय. चांगली फिल्डिंग, थ्रो होईल, नॉस्टॅक एंड रनआउटची संधी आहे. विकेट जाईल, फक्त 1च रन या ठिकाणी मिळेल आणि 1 रनने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 33 रन. 34 रनचं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी विलास स्पोर्ट राणाल या टीमला. नवीन मॅचचं टॉस आपण करतोय. पुढील सामना यजमान टीम कानाई स्पोर्ट पाय विरुद्ध स्वयंभू स्पोर्ट पायगाव या 2 टीममध्ये दोन्ही टीम कॅप्टन. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव टॉस बॉक्स जो स्पॉन्सर्स केलेला आहे नितीश चंद्रकांत पाटील म्हणजेच बालाशेठ यांच्या मार्फत स्पॉन्सर केलेला टॉस बॉक्समध्ये आपण हजर राहायचं आहे. येस, ही फटाक्याची आतषबाजी या कारणासाठी आहे की आमच्या या क्रीडा नगरीमध्ये आणि या मैत्री चषक 2025 मध्ये आगमन होताना दिसते माननीय श्री नितीश चंद्रकांत पाटील माजी सरपंच खारबाव ज्यांच्याकडून हा टॉस बॉक्स आपल्याला स्पॉन्सर झालेला आहे. उर्फ बालाशेठ या नावाने जास्त प्रसिद्धी ज्यांना आहे आणि बाळाशेठ माननीय श्री बाळाशेठ यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये मैत्री चषक 2025 मध्ये झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. रणधीर कुमार अँड कंपनी टॉस बॉक्स ज्याने स्पॉन्सर नितीश चंद्रकांत पाटील मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि बाळाशेठच्या जोडीला आपण बघतोय त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. चला, टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन कानाई स्पोर्ट पाय यजमान टीम आहे, रेडीच आहे. मात्र विनंती असेल, चला लगेच या स्वयंभू पायगाव टीम कॅप्टन जितू गवली अँड कंपनी आपल्याला विनंती असेल की लगेच आपण टॉस बॉक्समध्ये आपला कॅप्टन पाठवायचा आहे.
हा टॉस बॉक्स आपण बघतोय रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव टॉस बॉक्स स्पॉन्सर्स केलेले आहे माननीय श्री नितीश चंद्रकांत पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत खारबाव उर्फ बालाशेठ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला हा टॉस बॉक्स. या टॉस बॉक्समध्ये आपण हजर राहायचं आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. ऐशा ग्राउंड केपीएल ग्राउंड या ग्राउंडला म्हटलं जाते आणि पिच जर आपण विकेट बघितली तर खरोखरच अशी विकेट खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि अतिशय बिझी ग्राउंड आहे. या ग्राउंडवर आपण बघितलं तर भरपूर स्पर्धा होत असतात आणि सर्वात मोठी स्पर्धा या ग्राउंडवर आपण पाहिली ती कॉमन प्रीमियर लीग महाराष्ट्रातल्या प्रीमियर लीगमधली जी ग्रामीणची प्रीमियर लीग असते सर्वात मोठी प्रीमियर लीग 5 दिवस लगातार चालणारी ती प्रीमियर लीग आपण सर्वात मोठी स्पर्धा बघतो. त्यानंतर TR ट्रॉफीचं सुद्धा आयोजन नाईट क्रिकेट पहिल्यांदाच या ग्राउंडमध्ये त्रिमूर्ती ग्रुप नागली यांचं आपण पाहिलं. TR चषक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आणखीन एक नाईटची स्पर्धा मास्टर 40+ स्पर्धा या ग्राउंडवर प्रथमच नाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तसेच 40+च्या स्पर्धा या ग्राउंडमध्ये भरपूर झालेत. मात्र नाईटमध्ये प्रथमच हा कामांच्या हिस्ट्रीमध्ये आणखीन एक नोंद झाली की नाईटची स्पर्धा या काबांच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दोन ओपनिंग बॅटर्स जाताना दिसतात. विलासपुरी राहणार टीमचे फिल्डिंगसाठी वडुनगर टीमचे खेळाडू सुद्धा उतरलेले आहेत. मॅचला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील समालोचक निशांत पाटील. बॅक टू कमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे खारबाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय नितीश चंद्रकांत पाटील साहेब अर्थातच रणधीर कुमार अँड कंपनी यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस बॉक्स पुरस्कृत केलेला गेलेला आहे आणि आर्थिक सहकार्य देखील आणि त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर खारबाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय मंजितजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर माजी सरपंच सनी पाटील आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी काटे आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर संदीपजी पाटील माजी उपसरपंच खारबाव आपलं देखील हार्दिक स्वागत आणि महेंद्रजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. तब्बल 34 धावांचं टार्गेट. प्रथम बॅटिंग करत असताना छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर या संघाने 33 धावा धावफलकावरती जोडल्या. पहिलाच बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर 34 धावा असल्या ना तरी या धावा या मॅचमध्ये जर पाहिलं तर या धावांवरती छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर संघ फाईट करू शकते. कारण 34 धावा जरी असल्या ना तरी या धावा बनू शकत नाही आहे या विकेटवरती. त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकावा लागेल. परंतु पाटा विकेट आहे. या विकेटवरती धावा देखील बनतात. त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस पुलटॉस चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून केलेत. लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर धावतायत. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार.
टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा दाफलकावरती. चला स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ कान्हे स्पोर्ट पाय संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. विकासजी मुकादम आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाचे ते स्वतः कॅप्टन आहेत विकासजी मुकादम. आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. 34 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 5 धावा. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय गणेश पाटीलला इथून विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल, कारण इनिशियल ओव्हर आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामुळे जर पाहिलं ना तर इथून विकेट हवी आहे आणि ते कार्य मैदानावरती गणेश पाटील या गोलंदाजाला करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. हो फ्लाईट दिली होती. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण प्राप्त केला, कटरचा वापर केला, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 5 धावा दाब फलकावरती जोडल्या त्या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश पाटील राईट आर्म राऊंड विकेट. हो खोला टाकण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. शॉट फाईन लेगला. अगदी जर पाहिलं तर शॉट लेगला फिल्डर आहे तिथे, मिस्टेक होणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का या मॅचमध्ये. फलंदाज चंद्रकांत बॅक टू द पॅव्हिलियन. बॅकफुटला गेले होते, शपल क्रॉस होऊन ट्रिगर मुवमेंट घेतली होती आणि पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता चंद्रकांत यांचा आणि त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले आणि कमालीचा झेल घेत असताना पहिला धक्का या मॅचमध्ये विलास स्पोर्ट्स राहणार या संघाला बसलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गणेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रवींद्र तरे मैदानावरती दाखल होतोय. ओ यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कमबॅक केलाय या षटकामध्ये. मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं ना तर चेंडू डॉट आलेत आणि विकेटही प्राप्त झाली, कारण चंद्रकांत या षटकामध्ये बाद झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 34 धावांचा पाठलाग करत असताना विलास स्पोर्ट्स राहणार संघ, जो संस्थापक अध्यक्ष जर पाहिलं तर प्रताप शेठ पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. इथून सातत्याने विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि गोलंदाजी चांगली करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर या टीमला एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये या संघाचं देखील खूप चांगल्या पद्धतीने योगदान आपण सातत्याने पाहतोय. खूप चांगलं कार्य हा संघ देखील अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये करतोय आणि इथे जर पाहिलं तर या मॅचमध्ये त्यांना कमबॅक करावं लागेल, कारण येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, बी फास्ट, कारण सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटाचा अवधी आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर 15 मिनिटामध्ये सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला या मॅचमध्ये कंप्लीट करावे लागतील. आदरणीय जितू शेठ गवळी यांना विनंती करतोय आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. पायगाव गावातील उद्योजक आहेत आदरणीय जितू शेठ गवळी यांना विनंती करतोय आपण देखील या सन्मानपूर्वक व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. व यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. यशरक्षक त्या ठिकाणी पोहोचत आहेत, परंतु अगदी त्यांच्यापासून चेंडू लांब राहिला होता आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. 34 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये, परंतु छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर संघ चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या आणि याही षटकामध्ये नवीन पहिल्या चेंडूवरती अगदी फलंदाजाला प्रश्न विचारला होता. संधी निर्माण झाली होती त्या चेंडूवरती. खोला टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल, वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे आणि इथे जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का?
आणि ते फलंदाज बाद झालेला आहे. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये, फलंदाज बाद. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा रेडी आहेत. कान्हा स्पोर्ट पाय आणि स्वयंभू पायगाव या दोन टीममध्ये टॉस होईल आणि मुख्य मंचावर उपस्थित असणारे आमचे मुख्य अतिथी खारबाव गावचे माजी सरपंच मान्य श्री मनजितजी पाटील, त्यानंतर वा सरपंच माजी सरपंच मान्य श्री सनी पाटील यांना सुद्धा विनंती असेल आणि मनजितजी पाटील आणि सनी पाटील यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर खारबाव गावातील विद्यमान सरपंच खारबाव ग्रामपंचायतचे मनजितजी पाटील, त्यानंतर माजी सरपंच सनी पाटील आणि विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार आणि ते एकच धाव मिळते लेगबाईच्या स्वरूपात. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. काय जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघाने या मॅचमध्ये केलेला आहे. कारण 34 धावा या मॅचमध्ये डिपेंड करायच्या आहेत आणि आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गणेश पाटीलने शतक हाताळलं ना, आपल्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वामध्ये गोलंदाजी करत असताना कमी धावा खर्च केल्या आणि याही षटकामध्ये नवीन इम्प्रेस करतायत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओ हो वाव, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूने अनपेक्षितपणे उचली घेतली, स्लॅश करण्याचा प्रयत्न केला, परंतु आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता पाय चाललेच नव्हते, फुटवर्कचा वापर केलाच नव्हता आणि त्यामुळे चेंडू डॉट आलाय. यावेळेस देखील जर पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलेत फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डिंग चांगली करतायत. सेकंडचा कॉल केलाय, वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत या षटकामध्ये आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी असेल, कारण येणारे 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता विलास स्पोर्ट्स राहणार या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस देखील पुलटाच बॉल, लॉंगॉनला फिल्डर आहे तिथे, झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू.
वर आयोजन केलंय, कसं वाटते तुम्हाला? आयोजन एक नंबर आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. जाऊया पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत निशांत पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय सामना रंगलाय. 34 धावांचं टार्गेट होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर या संघाने सुरुवातीच्या 2 षटकामध्ये कमालीचा कमबॅक केला आहे. या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अजय आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहता या मॅच मध्ये हेमंत या फलंदाजाला. त्याने एका चेंडूचा सामना केलाय, परंतु त्याच्या बॅटमधून धाव आलेली नाही. या मॅच मध्ये 12 चेंडू 20 धावा. एका बाजूला राहणार संघ तर एका बाजूला वडूनवघर संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. गोलंदाज राऊंड विकेट. पहिलाच बॉल कमी गतीने चेंडू टाकलाय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होते, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. सेकंडचा कॉल केलाय, वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद. मिळतोय मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि अशा ठिकाणी फिल्डरला उपस्थित करणं ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि अलीकडच्या कालामध्ये ती प्रगल्भता आपल्याला क्रिकेटर्समध्ये पाहायला मिळते. या मॅचमध्ये देखील जबरदस्त फिल्डिंग सेटअप आणि तदनंतर जर पाहिलं तर बॉलिंग अटॅक देखील कमालीचा पाहायला मिळतोय वडूनवघर संघाचा. इथे सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे विलास स्पोर्ट्स राहणार या संघावरती. इक्वेशन जर पाहिलं ना, येणारे 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. रोमहर्षक चित्तथरारक सामना. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अजय, राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहे, त्याने मिस्टेक केली आणि बॉल अगदी जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार या मॅच मध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि बॉल सीमारेषे आणि ते पंचांनी जर पाहिलं तर हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहावं लागेल. खरं तर आमचे गुणलेखक देखील कन्फ्यूज झाले, आमचे ऑपरेटर देखील कन्फ्यूज झाले होते, परंतु इथे जर पाहिलं तर हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले होते. फटका खेळल्यानंतर जर पाहिलं ना तर अगदी पायाचा स्पर्श झाला होता यष्टांवरती आणि तिथे जर पाहिलं तर हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज इथे हेमंत बाद झालेत. फटका चांगला होता, परंतु शरीराचं संतुलन व्यवस्थितरित्या त्यांना ठेवता आलं नव्हतं आणि हिट विकेटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होत असताना हेमंत यांना तुम्ही पाहता. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. दर्जेदार सामना पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं 34 धावा डिपेंड करायचे होते या मॅचमध्ये आणि आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांवरती थांबवल्या. 25ला 4 अशी अवस्था तुम्ही पाहता विलास स्पोर्ट्स राहणार या संघाची. आपल्या मनगटातील असलेल्या ताकदीवरती जर तुम्हाला विश्वास असला ना तर प्रतिस्पर्धी संघाच्या सामर्थ्याची तुम्हाला कधीच भीती वाटत नाही आणि आपल्या मनगटातील असलेल्या ताकदीवरती आणि आत्मविश्वासाने भरलेला खेळ आतापर्यंत वडूनवघर संघ या मॅचमध्ये दाखवतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. चला फिल्डिंग लवकर सेटअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज पंकज मैदानावरती दाखल झाला. का जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे, जबरदस्त कमबॅक केला या मॅचमध्ये वडूनवघर संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अजय याला तुम्ही पाहता. चांगली गोलंदाजी तो करतोय. व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये.
हो खोला टाकलाय, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण देखील प्राप्त केलंय. वा जबरदस्त गोलंदाजी, कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला रीड केलं जातं आणि तदनंतर गोलंदाजी या मॅचमध्ये अजय करतोय. अजयच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली पाहायला मिळते. माझ्या विरोधात फलंदाज कोणत्या धाटणीचा फटका खेळेल, फलंदाजाचा यूजिस फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतोय आणि तदनंतर गोलंदाजी या मॅचमध्ये अजय करतोय आणि आतापर्यंत यशस्वी झालाय अजय. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल, भरपूर जास्त बाहेर होता आणि पंचाने दंडित केलं. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहता. येणारे 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा. हो याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वा जबरदस्त गोलंदाजी, अजय इम्प्रेस करतोय, कमालीची गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये देखील धावा थांबल्यात कारण मागील षटकामध्ये विकेट आलेत. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि याही मॅचमध्ये धावा थांबल्यात. काय गोलंदाजी केली आहे, धारदार गोलंदाजी, फलंदाजाची भंबीर उडवली आहे. येणारे 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खोलात टाकलाय परंतु डिग आउट केलाय, मोठा फटका सजवलाय. फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक फलंदाज बाद होतो या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं, फिल्डर होते त्या ठिकाणी आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंकज देखील बाद होतोय. पंकजनं देखील भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये केला आणि इथे तो बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना नरेंद्र तरे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे, या मॅचमध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलाय अजय या गोलंदाजानं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी, धावा येत नाही आहे. फलंदाज सातत्याने संघर्ष करतायत. चांगल्या धाटणीची गोलंदाजी या षटकामध्ये केली जाते. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. वा जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली अजयच्या माध्यमातून. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय अजय, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी या मॅचमध्ये शिरकाव करणारी गोलंदाजी राहिली आहे. राजेशाही थाटाने या गोलंदाजीचं आकलन केलंय या मॅचमध्ये. जबरदस्त गोलंदाजी, कारण फलंदाजाला रीड करून गोलंदाजी केली जाते अजयच्या माध्यमातून आणि ते परिपूर्ण दबाव निर्माण झाला विलास स्पोर्ट्स राहणार या संघावरती या मॅचमध्ये. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगलाय. 34 धावांचं टार्गेट होतं. असं वाटलं होतं की 34 धावा सहजरित्या कंप्लीट होतील, पण मगाशी मी उल्लेख केला या 34 धावा जरी असल्या ना तरी त्या धावा डेंजरस आहेत. या धावा कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही आणि अगदी त्या धावा डेंजरस आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ आपण खर्च करू नका, कारण सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आपण बरोबर इथे जर पाहिलं तर भरपूर जास्त वेळ खर्च केलेला आहे. त्यामुळे जर पाहिलं तर याहीपेक्षा जास्त वेळ खर्च केला तर तुमच्या संघाला पेनल्टी देण्यात येणार आहे, कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येते. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी विलास स्पोर्ट्स राहणार या टीमला. मैदानावरती एका बाजूला नरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला फलंदाज निलेश तो मैदानावरती दाखल झालाय. त्याने एकही चेंडूचा सामना केलेला नाही आहे या मॅचमध्ये.
6 चेंडू आणि 18 धावा, 3 मोठे फटके या मॅचमध्ये मारावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील बॅकफुटला गेले होते. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी. फिल्डर आहे डीपमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 16 धावा या मॅचमध्ये मोठा फटका येणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती फलंदाज निलेशला करावं लागेल. यावेळेस देखील स्लॅश करण्याचा प्रयत्न अनपेक्षितपणे उचली. विद्येश देखील इम्प्रेस करतोय. काय गोलंदाजी. बॅटिंग करत असताना देखील त्याने इम्प्रेस केलं. गोलंदाजी करत असताना देखील स्लॉगवरच्या षटकामध्ये सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती इम्प्रेस केलं या मॅचमध्ये. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जबरदस्त पलटवार या मॅचमध्ये केलाय. काय सामना रंगला. या मॅचमध्ये परिपूर्ण शिरकाव करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर या संघाने केला. या वेळेला देखील आणखीन एक चेंडू डॉट येतोय. एकंदरीत असं वाटतंय की फलंदाज टुरिझम विजावरती आलेत की काय. फक्त पर्यटक बनून उभे राहिलेत या मॅचमध्ये. धावाच येत नाही. सातत्याने चेंडू डॉट आलेत आणि सातत्यानं चाचपडत आहेत. बॅटवरती चेंडू येत नाही आहे. फुटवर्कचा वापर होत नाही आहे. संघर्ष भरपूर मोठा केला जातोय आणि इथून विलास स्पोर्ट्स राहणार संघासाठी इथून जिंकणं फार कठीण होऊन राहिलं. यावेळी समोरच्या दिशेने खेळलेत परंतु हा फटका देखील फसला. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. त्या ठिकाणी मिड ऑफला फिल्डर येतोय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त 2च धावा मिळतील या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघासाठी छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर संघाची गोलंदाजी धुक्यात हरवणारी वाट राहिली आहे. धुंडो रे सांजना अशी सांगणारी. कारण बॅटवरती बॉल येतच नाही आहे. सातत्याने फलंदाज संघर्ष करतायत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात जर पाहिली तर अगदी खराब राहिली होती. सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅचमध्ये गोलंदाजाने डोकं वरती केलंय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. खोला टाकलाय. समोरच्या दिशेने केलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली आणि इथे जर पाहिलं तर आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे सामना जर पाहिलं ना तर छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. मागील 2 दिवसामध्ये जर पाहिलं ना तर या मैदानावरती धावा होताना आपण पाहिल्या होत्या. परंतु गोलंदाजी चांगली असेल ना तर या मैदानावरती तुम्ही धावा डिपेंड करू शकता. अगदी आज सिद्ध करून दाखवल्या वडूनवघर संघाने. इथे मोठा फटका आलाय परंतु विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे बॅटरने केला आणि ते सामना जिंकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज वडूनवघर या संघाने. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. विलास स्पोर्ट्स राहणार संघ. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. खारबाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि रणधीर कुमार अँड कंपनीचे सर्व आदरणीय नितीश पाटील अर्थातच बालाशेठ यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी विनंती करतोय शिवाजी बुरे यांना विनंती करतोय. विष्णू मोहिते यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागती सन्मान करायचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय नितीशजी पाटील साहेब अर्थातच बालाशेठ यांना आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देखील या स्पर्धेसाठी आणि तुम्ही टॉस बॉक्स जो पाहता ना बालाशेठ यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. असे आदरणीय बालाशेठ यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन आदरणीय नितीश पाटील साहेब अर्थातच बालाशेठ यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.